कस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना वृंदा आशाईचा अगदी मनापासून नमस्कार। आज आपण आलेलो आहोत नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप्ड समाजामधलं एक अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचं आणि तितक्या नाजूकपणानं करावं लागणारं हे काम। बौद्धिकदृष्ट्या अक्षम असलेल्या मुलांना शिकवायचं, पण शिकवायचं खूप प्रेमानं, जेणेकरून त्यांना त्यांचं जीवन जगणं अगदी सहज शक्य होईल। आज आपल्यासोबत चित्रीकरणासाठी आहेत नवजीवन विद्यालयातील जावेद सरांचे मी कस्तुरीच्या मार्फत अगदी मनापासून आभार मानते। सुरुवातीला ते आपल्याला काही परिसर या ठिकाणचा दाखवतील आणि हा परिसर बघत असताना आपण ही शाळा काय करते, कशा पद्धतीनं कार्यरत आहे हे सगळंच समजावून घेणार आहोत। ही शाळा जवळपास 40 वर्षांपूर्वी सुरू झाली। 5 सप्टेंबर 1985 साली सुरू झालेली ही शाळा आज या सगळ्या मुलांना शिकवती आहे, घडवती आहे। खरं म्हणजे आपण ज्या वेळेला बघतो ही सगळी मुलं अत्यंत आनंदानं या ठिकाणी खेळतायत, त्यांचं वय त्यांना समजून घेणं, त्यांना शिकवणं, ही सगळी कामं इथले शिक्षक खूप छान पद्धतीने करतायत आणि त्याच्यामुळे अगदी स्वाभाविकरित्या या मुलांना त्यांचं जीवन जगणं हे सुसह्य होतं आहे। आपण या ठिकाणी आज जाऊन बघूयात या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं याच्यासाठी इथले सगळे शिक्षक हे कार्यरत आहेत, प्रयत्नरत आहेत आणि या पद्धतीनं हे चालणारं काम आपल्याला एक दिशा देणार आहे। खरं म्हणजे आज महात्मा गांधींचा पुण्यतिथी दिन आहे आणि आज आपण अशा ठिकाणी येऊ शकलेलो आहोत, त्याच्यामुळे अगदी स्वाभाविकरित्या आपल्यासाठी ही खूप आनंदाची अशी गोष्ट आहे। कारण समाजातल्या अशा सगळ्या घटकांसाठी आपण अत्यंत माणुसकीनं कार्यरत राहिलं पाहिजे, हा महात्मा गांधीजींचा संदेश आहे। आपण बघूयात या परिसरामध्ये आपण थोडंसं हिंडूयात। आपण काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटलेलो आहोत। आता आपण या शाळेच्या मध्ये परिसरात जावेद सरांसोबत फिरतो आहोत आणि आपण हळूहळू जाणार आहोत ते या शाळेच्या कार्यालयाकडे। आज मी शर्मिला गांधी मॅडम यांची मुलाखत कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी घेणार आहे आणि शर्मिला गांधी मॅडम आपल्याला या शाळेची ओळख करून देण्याबरोबरच दिव्यांग शक्ती रन जो आयोजित झालेला आहे त्याची माहिती देतील। नमस्कार मॅडम। नमस्कार। कस्तुरीच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। धन्यवाद। आज कस्तुरीला तुम्ही तुमच्या शाळेमध्ये येण्याची अनुमती दिली याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते। आपल्याला धन्यवाद। आपण आताच नवजीवन मधले विद्यार्थी बघितले, परिसर बघितला आणि आता आपण शर्मिला मॅडमशी थोडा संवाद साधूयात। जी दिव्यांग शक्ती रन सुरू होणार आहे ती सुरू होती आहे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावरून। सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा आणि गांधी परिवाराचा फार जुना संबंध आहे। मराठवाड्यातले पहिले बॅरिस्टर जे एम गांधी सर हे
भारती भुवन शिक्षण संस्थेचे काही काळ अध्यक्ष होते. ज्या वेळेला बापूसाहेब काळदाते यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतरच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ही जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमतेनं पेललेली होती. आज त्यांनी स्थापन केलेल्या या शाळेमध्ये मला येण्यासाठी मिळालं हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आणि ताई, मला जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला आपल्या या शाळेबद्दल की कशा पद्धतीने या शाळेची स्थापना झाली. आज जवळपास 40 वर्ष झाली आहेत ही शाळा स्थापन होऊन, तर कशी वाटचाल या शाळेची झाली आम्हाला थोडक्यात सांगतात. माझे सासरे म्हणजे जयंत गांधी यांचा दुसरा मुलगा मतिमंद आहे. मतिमंद म्हणजे आजकाल त्याला बौद्धिक अक्षम हा शब्द वापरला जातो. आणि त्या काळात औरंगाबादमध्ये, त्या काळचा औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर आहे, इथे बौद्धिक अक्षमतेबद्दल काहीच ज्ञान कुणाला नव्हतं. त्यामुळे त्यांना मुंबईच्या शाळेत घेऊन जावं लागलं. पण इतक्या लांब ठेवणं त्यांनाही मनाला पटत नव्हतं आणि त्यांचा विचार असं त्यांच्या मनात असा विचार आला की आपणच काय इथे एक शाळा सुरू करूया. आणि मग त्यांच्या बहिणीला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मग नलिनीताई शहा, श्रीमती नलिनीताई शहा यांनी 1985 साली ही शाळा स्थापन केली आणि अगदी 18 मुलांसोबत शाळा सुरू केली. आधी मुंबई पुण्याच्या शाळांचा सगळा अभ्यास केला त्यांनी की अशी शाळा कशी असते, स्पेशल स्कूल काय असतात. आणि मग ही 1985 शाळा स्थापन झाली आणि मग पुढे वाढत गेली. आज शाळा म्हणजे अगदी सुरुवातीला ट्रस्टसारखी असलेली शाळा आज अगदी सायंटिफिकली चालवली जाते. सगळ्या गोष्टी घेतल्या जातात इथं. आणि त्यात पुढे 18 वर्षाच्या नंतर त्यांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जातं. वोकेशनल ट्रेनिंग दिल्यानंतर एक शेल्टर्ड वर्कशॉप आहे, तिथे मुलं काम करतात आणि त्यांना त्याचा मोबदला पण दिला जातो. नंतर अगदी जे स्ट्रिक्ट जे हे आहेत म्हणजे अगदी सिव्हिअरली रिटायर्ड जी मुलं आहेत ज्यांना अगदीच काही शिकवण्यासारखं नाही पण त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं, कारण मोठी होत गेलेली असतात मुलं आणि त्यांचा IQ तर तेवढाच राहिलेला असतो लहान मुलांना, तर घरी सांभाळणं अवघड जातं. तर अशा मुलांची केअरगिव्ह पण आपण चालवतो. त्यानंतर 6 ते 18 वर्षाची मुलं शाळेत असतात. 18 नंतर व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरला येतात आणि त्यानंतर हे संरक्षित कार्यशाळेत जातात. पण 6च्या आधीचा जो काळ असतो तो फार महत्त्वाचा असतो, ज्यावेळेस ते शाळेत येत नाहीत मुलं, पण त्यांना जर त्या पिरियडमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं तर त्यांची लर्निंग कपॅसिटी वाढते. IQ तर वाढत नाही पण लर्निंग कपॅसिटी जी असते ती वाढते. तर त्या 3 ते 6 वर्षातील मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी एक अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर पण सुरू केलं आहे. तिथे त्यांना ऑक्युपेशनल थेरपी, फिजिकल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, त्या ज्या सगळ्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या थेरपीज असतात त्यावेळेस त्यांना तिथे दिल्या जातात. आणि मग 6 नंतर ते शाळेत येतात. म्हणजे 3 ते 6 वर्षाच्या मुलांना OPD सारखं इथे बोलवलं जातं. अच्छा. फार म्हणजे खरंच फार आव्हानात्मक हे काम आहे. याचं कारण मी पुन्हा हा जो शब्दप्रयोग करतेय, काही आपल्याला माहिती आहे आपली मुलं खूप धडधाकट असतात पण आपल्या अनंत तक्रारी असतात त्यांच्याबद्दल. अगदी खरं की मुलं ऐकत नाहीत, पटकन करत नाहीत, पटकन शिकत नाहीत आणि अशा बौद्धिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या मुलांवरती आपण मेहनत घेणं आणि मला खरोखर गांधी सरांचा मनापासून अभिमान वाटतोय की आपली एक व्यक्तिगत अडचण सोडवताना त्यांनी समाजाची फार मोठी अडचण सोडवलेली आहे. हो, आज जवळजवळ 170 मुलं आहेत आपल्या संस्थेत. वा. म्हणजे मला ना मराठवाडा प्रदेशाचं, मी अनंत भालेराव यांच्या लेखनावरती PhD केलेली आहे आणि त्याच्यामुळे मी मराठवाडा प्रदेश त्यावेळेला खूप जवळून अभ्यासला आणि मी इथलीच असल्यामुळे माझी नाळच मुळात इथली आहे. तर मराठवाड्याचा मला खरोखर अभिमान वाटतो की इथला माणूस स्वतःपुरता कधीच संकुचित राहत नाही. स्वतःचा प्रश्न सोडवताना त्याचं कौटुंबिक जीवन हे समाज जीवनाशी नातं सांगणारं केव्हा होतं हे आपल्याला कळत नाही. आणि मला वाटतं तोच वारसा आज ही शाळा चालवते. साधारण किती स्टाफ आहे आपल्याकडे, म्हणजे या 170 मुलांना जे आपल्याला हँडल करावं लागतं? 40चा स्टाफ आहे. म्हणजे टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ मिळून 40चा स्टाफ आहे. बरं. आणि मग या स्टाफला सुद्धा तुम्ही काही ट्रेनिंग देता का? तर हा स्टाफ जो असतो यांनी B.Ed केलेलं असतं, B.Ed किंवा D.Ed. पण हे नॉर्मल B.Ed नसतं, हे B.Ed किंवा D.Ed इन स्पेशल एज्युकेशन असतं.
हो. स्पेशली ट्रेन्ड स्टाफ असतो. अच्छा. म्हणजे आज मी शिक्षण क्षेत्रात एवढी वर्ष खरं म्हणजे कार्यरत आहे, पण आज मला तुमच्याकडून अनेक नवीन गोष्टी कळत आहेत. आणि मला वाटतं सरस्वती भुवनच्या मैदानावर हा दिव्यांग शक्ती रन सुरू होणार आहे म्हणून माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. तसंच मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी ज्या वेळेला विद्यार्थिनी होते तर मी जवळपास 12वी पासून श्री अरविंद केंद्र या अरविंद केंद्रावरती कार्यरत आहे. प्राध्यापक रामेश्वर राठी यांच्याकडे समर्थनगर भागात हे केंद्र चालवलं जातं आणि याच्या माध्यमातून आम्ही पॉंडिचेरीला पण गेलो होतो, नैनितालला पण गेलो होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्सुल कारागृहाच्या जवळ एक मूकबधीर विद्यालय होतं. म्हणजे आता मला नाही माहिती सध्या ते आहे का बंद पडलंय, कारण ही गोष्ट जवळपास 98-99 सालची मी जी सांगते ती. तर आम्ही त्या काळात 6 महिने त्या विद्यालयात गेलो होतो आणि दर शनिवारी आम्ही तिथल्या मुलांशी संवाद साधायचो. आणि खरं म्हणजे ना, सुरुवातीला आम्ही असं केलं की चला आपण या मुलांना काहीतरी शिकवूयात, पण नंतर आम्हाला कळालं या मुलांनी आम्हाला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिकवलेला होता. आणि कदाचित म्हणून मला जेव्हा कळलं ना की हा रन आपल्याकडे आहे, तेव्हा मला एकदम असं की नाही, आपण गेलं पाहिजे, आपण भेटलं पाहिजे असं वाटलं आणि मी इथपर्यंत पोहोचले. ताई, आम्हाला या दिव्यांग शक्ती रन बद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर नवजीवनमध्ये सतत आमचा एक प्रयत्न असतो की डिसेबिलिटीबद्दल लोकांना समजावं, एक सेन्सिटायझेशन लोकांमध्ये ह्या विषयाबद्दल व्हावं. काय होतं, साधारणपणे जेव्हा आपण एखादं दिव्यांग मूल बघतो किंवा दिव्यांग व्यक्ती बघतो तेव्हा आपण थोडंसं त्याच्यापासून लांबच जातो, कारण आपल्याला त्याची सवय नसते, आपल्याला त्याची भीती वाटते, कारण आपण कधीच त्यांच्या सहवासात राहिलं नसतो. त्यामुळे आपल्यापैकीच तो एक आहे हे एक्सेप्टन्सच आपल्याकडे नसतं. मग आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती घेत असताना आम्हाला त्यावेळेस मॅरेथॉन हा कॉन्सेप्ट जरा पॉप्युलर होत होता 2017 साली औरंगाबादमध्ये. तर अशी असं एक आयडिया आली की आपण का नाही एखादं रन ह्या मुलांसाठी करावं, कारण इतर रनमध्ये ह्या मुलांना कधी सहभाग त्यांचा नसतो किंवा असला तरी बस एक अर्धा किलोमीटर तुम्ही जावा किंवा एक उगीच एक सोशल वर्क म्हणून त्यांना बोलवलं जायचं तिथे. आम्ही म्हणजे ह्या मुलांसाठी खास का एक रन करू नये. आणि मग त्याच्यातनं एक कॉन्सेप्ट असा आला की फक्त ह्या मुलांना न बोलवता किंवा या दिव्यांग लोकांना न बोलवता आपण सगळ्यांनाच बोलवू ह्या रनमध्ये. म्हणजे दिव्यांगांची रन आहे आणि त्याच्यामध्ये इतर समाजही येतो आणि तो त्यांना एस्कॉर्ट करतो. आणि जेव्हा इतर व्यक्ती जेव्हा यांना एस्कॉर्ट करते त्यावेळेस या दोघांमध्ये जे बॉन्डिंग होतं किंवा एक अंडरस्टँडिंग निर्माण होतं ते अतिशय सुंदर असतं. म्हणजे लोकांनी आमच्याशी एक्सपिरियन्सेस शेअर केले की त्यांचा जीवनाकडे बघायचा अप्रोच कसा चेंज झाला जेव्हा ते एका दिव्यांगाला एस्कॉर्ट केलं त्यांनी, तेव्हा त्यांना काय वाटलं. तर अशा प्रकारे ह्या उद्देशानेच म्हणजे आम्ही हा रन ऑर्गनाईज केला होता आणि सक्सेसफुल झाला तो. नॉर्मल पब्लिकचं सेन्सिटायझेशन तर झालंच, पण दिव्यांगांना सुद्धा खूप प्रोत्साहन मिळालं. त्यांचा आत्मविश्वास वाढत असेल या सगळ्या प्रकारात. काय होतं, आम्ही काही गेस्ट बोलवतो जे सक्सेसफुल झाले, जे दिव्यांग आहेत आणि ज्यांनी लाईफमध्ये खूप काही अचीव केलेलं आहे. स्पोर्ट्समध्ये असो किंवा कोणी बायकिंगमध्ये आहे, कोणी सायकलिंगमध्ये आहे, कोणी स्विमिंगमध्ये आहे, कोणी बास्केटबॉल खेळतात आणि इंटरनॅशनल मेडल्स त्यांना मिळालेले आहेत. अशा लोकांना आम्ही बोलवतो. मग ते औरंगाबाद म्हणजे आपल्याकडे संभाजीनगरचेच नसतात, हे बाहेरूनही, मुंबईहून, गुजरातहूनही आम्ही बोलवतो. बरोबर. तर आमच्याकडे अशी एक सक्सेसफुल केस पण आहे की म्हणजे आम्हाला अगदी प्राऊडली सांगावंसं वाटतं त्या मुलाबद्दल. रितेश केरे म्हणून एक मुलगा आहे, तो दिव्यांगांना 2019 साली आला होता आणि त्याच्या वडिलांनी ते असेच जे गेस्ट आले होते काही मुंबईहून त्यांच्यासोबत त्याला बसवलं आणि तो त्यांच्याशी बोलला आणि त्यांनी त्यांना खूप मोटिवेट केलं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली लगेच लॉकडाऊन सुरू झाला, पण इन स्पाईट ऑफ दॅट त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांनी स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग खूप केलं. अच्छा. आणि तो त्याच्यातच पुढे गेला, नॅशनल लेवलला गेला आणि आता रिसेंटली जे एशिया पॅरालिम्पिक झाले त्याच्यामध्ये तो सिल्वर मेडल घेऊन आला. म्हणजे मराठवाड्याचा तो पहिला स्विमर होता ज्याला ते मेडल मिळालं. आणि त्याच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की माझ्या ह्या प्रवासाची सुरुवात दिव्यांगांपासून झाली. अच्छा. म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं की चला आपण आपल्याला जो प्रयत्न होता आपला की ह्या लोकांना सुद्धा मोटिवेशन मिळावं तर एकदम अचीव झाला.
आणि कधीपासून झालं म्हणजे किती वर्ष झाले? आम्ही 2017 मध्ये पहिला रन केला. अच्छा. मग 2019 मध्ये दोनदा झालं, एकदा जानेवारीत झालं आणि एकदा डिसेंबरमध्ये. कारण अकॅडमिक इयर चेंज होतं, तर त्या अकॅडमिक म्हणजे 2016-17ला एक झाला आणि 17-18 मध्ये. अच्छा. आणि मग 2019ला झाला, हा 5व्यांदा होतो. 2022ला पण झाला आणि हा 5व्यांदा. बर, खूप छान. मला अगदीच सहज म्हणजे मला ना तुमची ही संकल्पना ठाऊक नव्हती. माझ्या मनामध्ये होतं की हा फक्त दिव्यांगांसाठीच आहे, पण जसं आता तुम्ही सांगितलं की दिव्यांगांसोबत नॉर्मल जी मुलं आहेत त्यांना पण आपण बोलावतो आणि ती त्यांना एस्कॉर्ट करतात. तर हा मला प्रकार खूपच चांगला वाटला. एक अजून सांगायचं राहिलं, ह्या वर्षी आम्ही अजून एक थोडा चेंज केलाय. आम्ही काय केलंय की प्रत्येक दिव्यांगाला जो एस्कॉर्ट देतोय तो ह्यावेळेस आम्ही कॉलेज स्टुडंट केलं. म्हणजे आम्ही बऱ्याच संस्थांशी टायअप केला, तर ते त्यांचे कॉलेजची मुलं पाठवत आहेत आणि ह्यावेळेस दिव्यांगांबरोबर ते कॉलेजची मुलं पण आहे. म्हणजे जो जनरेशन आम्हाला जी जनरेशन टार्गेट करायची आहे तीच त्या मुलांबरोबर मेन पळेल. आणि इतर लोकांनाही जर त्याला एस्कॉर्ट करायचं असेल तर तो मेन आपला कॉलेजचा एस्कॉर्ट आणि दिव्यांग असेलच, पण त्याच्याबरोबर तुम्ही पळू शकता. ओके. तोही आनंद, कारण प्रत्येकाला आनंद असतो एक एस्कॉर्ट करायचा. अगदी प्रश्नच नाही. हा, म्हणजे मला आवडेल तुम्हाला सांगायला, मी आता मला 20 वर्ष झाले, मी उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवती आहे, अध्यापन करते आणि मराठी साहित्य हा विषय असल्यामुळे अनेक कथा कविता या मी मुलांपर्यंत पोहोचवत असते. तर ही सगळी मुलं ज्या संवेदनशीलतेने हे शिकतात ना, तर त्यांना त्यांच्यासाठी हा खरोखर फार मोठा अनुभव आहे आणि फार आनंदाचा भाग आहे की आपण हा काहीतरी एक वेगळा अनुभव घेतो आहोत. तर खूप छान अशा प्रकारची ही संकल्पना आहे, त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. अजून एक अनुभव सांगू? अगदी आवर्जून. एक मुलगा होता, कॉलेज बॉय, जस्ट 11वी-12वीतला होता आणि तो एस्कॉर्ट करायला आला. अच्छा. आय थिंक दिस वॉज अगेन इन 2019. आणि त्यांनी एका अंध व्यक्तीला, दृष्टीहीन व्यक्तीला त्यांनी एस्कॉर्ट केलं आणि आल्यावर तो म्हणाला की मला इतकं भारी वाटतंय. तो म्हणाला की त्यांनी माझा हात पकडला आणि जो सुसाट तो पळाला. आणि मला असं वाटलं की त्याला डाऊट येईल की मी त्याला नीट एस्कॉर्ट करतोय की नाही, त्याला नीट सांगेन की नाही. पण एकदा माझा हात पकडल्यावर की त्याने जो विश्वास माझ्यावर दाखवला, क्या बात आहे. तो म्हणे की मला ते इतकं आनंद देऊन गेलंय ही गोष्ट की एवढा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला फक्त हात पकडल्यावर. त्याची ना माझी ओळख होती ना काय होती. आणि दोघांचं अजूनही पडलं, अजूनही ते फ्रेंड्स होते. तो बराच मोठा होता जो ज्याला त्यांनी एस्कॉर्ट केलं, पण तो नोकरी करत होता कुठल्या तरी गंगापूरला. आणि अजून त्या दोघांचं वा, खूप छान. म्हणजे आजच्या काळामध्ये विश्वास कोणावर ठेवावा, हो, दुर्दैवाने आपल्या समाजात सगळ्याच क्षेत्रात आणि सगळ्या स्तरात सगळ्या नात्यांमध्ये हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही हा अनुभव शेअर करताय ना, खरोखर मला हे नात्यामधलं अमृत वाटतंय. म्हणजे हा विश्वास जर आपण समाजामध्ये वाढवू शकलो तर जी समाजाची कुठेतरी ढासळती अशा प्रकारची एक घडी आहे, विस्कळीत होत चाललेली आहे, मला वाटतं ती सावरू शकेल. आणि मला वाटतं 1 फेब्रुवारीला आहे आपला 1 फेब्रुवारीला SB कॉलेज ग्राउंडवरून सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता. आणि ही रन फक्त 3.5 किलोमीटरची असते. अच्छा. म्हणजे ती निघते SB कॉलेज ग्राउंडहून कापड्या नाट्य मंदिर, LP लॉ कॉलेज, सावरकर चौक ते शनी मंदिरची कमान. अच्छा. आणि तिथून ती परत येते. असे टोटल ते 3.5 किलोमीटर होतात. आपण मध्ये सगळीकडे व्हॅन्स असतात, त्यामुळे कोणी कुठे थकलं आणि पळा असं काही कंपल्शन नसतं. कोणी व्हीलचेअरवर असतं, कोणी चालत असतं. तर थकलं कोणी तर त्या व्हॅन्समध्ये बसून वापस येऊ शकतात. अच्छा. आणि आम्ही या रनला सिनियर सिटीजन्सना पण बोलवतो. अरे आवर्जून त्या सिनियर सिटीजन्सना सुद्धा एक एस्कॉर्ट असतो. बरं. म्हणजे वयस्कर व्यक्तींच्या बद्दल जी आस्था जी कमी होत चालली ती परत निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि सिनियर सिटीजन्सना सुद्धा हे एक एक्सकर्शन होतं आणि खूप एन्जॉय करतात. अगदी अगदी. म्हणजे आपण एरवीच बघतो की नातवंड म्हणजे दुधावरची साय. आणि काय आहे, पाश्चात्य जे सगळा आपला ओढा आहे त्याच्यामुळे ही दुधावरची साय कुठेतरी हरवत जाते. आणि ताई, मला वाटतं तुमच्या या उपक्रमामुळे उलट ज्येष्ठांना पण हा सगळा आनंद मिळत असणार. खूप खूप आनंद मिळतो. अगदी. मला ना या निमित्ताने
मी मगाशी ज्या अरविंद केंद्राचा उल्लेख केला तर त्यांचं अभिप्सा नावाचं एक मासिक आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या स्पर्धांबाबत वाचलेली एक कथा आठवते. काय झालं होतं, अशी स्पर्धा चालू होती, ती फक्त दिव्यांगांसाठीच होती आणि एक मोठं मैदान होतं, त्याच्यावरती अशा त्या ज्या रेषा वगैरे आखलेल्या असतात तशा आखलेल्या होत्या आणि ती एक 8-10 मुलं जी होती ती त्यांच्या त्या रोजमधनं चालत निघालेली होती. चालता चालता काय झालं, त्यातली 2-3 मुलं काही अंतराने थोडीशी पडली, कोलमडली आणि सगळेजण परेशान झाले. पण दिव्यांगच आहेत ते आणि मग ते पुन्हा करतील असं. पण काही क्षणात असं लक्षात आलं की ती जी पुढे गेलेली मुलं आहेत ती मुलं मागे परतायला लागली. हो. आणि ही मुलं जशी मागे परतायला लागली तसे सभोवतीचे सगळे प्रेक्षक, आयोजक परेशान झाले. कारण त्यांना वाटलं ही मुलं पडली म्हणून जी चालणारी मुलं आहेत ती त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतायत आणि म्हणून ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही थांबू नका, तुम्ही पुढे चला, पुढे चला. पण ही मुलं त्यांच्या गतीने मागं आली आणि काय झालं असेल, ही सगळी मुलं नंतर एका समान रांगेत आली. जी पडलेली मुलं होती त्यांना मदत करून त्यांनी उठवलं. या सगळ्यांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घातले आणि ही मुलं सोबत चालायला लागली. खूपच छान, सगळ्यांना शिकवून गेली ती मुलं. अगदी अगदी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्पर्धा संपली आणि सहकार्य सुरू झालं. अगदी मला वाटतं या मुलांकडून आपल्या संपूर्ण समाजाला आणि आज कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या काळामध्ये हा फार मोठा मिळालेला संदेश आहे. मी तर म्हणेल हा संदेश जो अंगीकारेल ना त्याला नवजीवन मिळेल. अगदीच, खूप छान बोलला तुम्ही मॅडम. आणि म्हणून आपल्या सर्वांचं नवजीवन तर्फे आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सरस्वती भुवनच्या आपल्या सगळ्यांच्या लाल मैदानावर अवश्य या, सहभागी व्हा ही विनंती. ताई, आता या ठिकाणी जर कोणाला उत्स्फूर्तपणे यावं वाटलं तर ते येऊ शकतात का? त्यांनी नोंदणी करायची आहे? शनिवारी म्हणजे 31 जानेवारीला सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत रजिस्ट्रेशन चालू राहील. अच्छा. आणि त्याशिवाय अगदीच तुम्हाला त्यावेळेसही नाही जमलं तर ऐन वेळेला सुद्धा रजिस्ट्रेशन होईल. पण शक्यतो शनिवारी केलेलं तेव्हाही छान, कारण टी शर्ट बऱ्याचदा संपून जातात. हो. आणि 1 तारखेला सकाळी जर तुम्ही येऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचा प्रयत्न केला तर शक्यता आहे की तुम्हाला टी शर्ट नाही मिळणार. अच्छा. आणि त्यांना काही फोन नंबर वगैरे पण आहे का? म्हणजे त्यांनी तिथे येऊन करायचं का फोनद्वारे? नाही, तिथेच येऊन त्यांनी करावं रजिस्ट्रेशन. बरोबर, त्या ठिकाणी येऊ. अगदी अगदी. तर आपलं स्वागत केवळ 1 फेब्रुवारीलाच नाही 31 जानेवारीला देखील आहे. नाव नोंदणीसाठी अवश्य या, सहभागी व्हा. पुन्हा भेटूयात कस्तुरीवर. आपण या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.